नमस्कार अनिल भाऊ. नमस्कार. आज आपण आलो आहेत वर्धा जिल्ह्यातील गोजी या गावामध्ये, तहसील हिंगणघाट. श्री अनिल भाऊ पांगुळ यांच्या शेतामध्ये त्यांचं जे तुरीचं नियोजन आहे त्यांनी कशा प्रकारे यावर्षी केलेलं आहे. सुरुवातीला मर येत होती, ती मरीतून कसं त्यांनी पिकाला वाचवलेलं आहे हे त्यांच्या शब्दातून आपण ऐकणार आहोत. नमस्कार. नमस्कार भाऊ. माझं नाव अनिल दादाजी पांगुळ, मुक्काम पोस्ट गोजी, तहसील जिल्हा वर्धा. मी शिव ॲग्रो या कंपनीचे प्रोडक्ट यावर्षी तुरीला प्रथमच यूज केले आहे. अच्छा. तर सर्वप्रथम मी शेवऱ्यावर असताना तुरीला 15-15 या खतासोबत स्टारकॉल पावडर. नाही, सुरुवातीला मर जेव्हा येत होती अनिल, तर सुरुवात त्यावेळेला तुम्ही काय वापरलं? त्यावेळेला आम्हाला आमच्या कंपनीचं कुठलं प्रॉडक्ट वापरलं तुम्ही? तुमच्या कंपनीचा मी स्टारकॉल वापरला. त्यामुळे तुम्हाला काय फरक वाटला? ही स्टारकॉल हे स्टारकॉल शिव ॲग्रोचं एकरी 10 किलो वापरला. अच्छा. यामुळे जे मर आहे यावर्षी विशेष म्हणजे पाऊस अति झाला होता. बरोबर. त्या पावसामुळे मर जे आहे तुरीत आजच्या कंडिशनला एकही झाड नाहीये. स्टारकॉल लागवडीनंतर किती दिवसांनी तुम्ही याचा वापर केला होता मरीसाठी म्हणून? याचा वापर केला होता मी ऑगस्ट महिन्यात. अच्छा. ऑगस्ट महिन्यामध्ये अनिल भाऊंनी एकदा मला कॉल आला होता. अनिल भाऊंचा कुणातरी कडून त्यांना माहिती पडलं की शेतीविषयी सचिन भाऊ भोमले मार्गदर्शन उत्तम प्रकारे करतात. त्याकरता अनिल भाऊंचा मला फोन आला होता की सचिन सर, आपल्या शेतामध्ये जे आहे मरीचा खूप प्रादुर्भाव आहे, आपण काय वापरायला पाहिजे, काय नाही करायला पाहिजे. आपण त्यांना शिव ॲग्रो कंपनीचेच प्रॉडक्ट एक स्टारकॉल म्हणून दिलं, एकरी 10 किलो, आणि काही दुसरे पण सोबत होते, फंगीसाईड वगैरे. त्यामुळे अनिल भाऊ तुम्हाला मरीचा प्रादुर्भाव अजिबात नाही, आटोक्यात आला. आटोक्यात म्हणजे पूर्ण 100% यश आलं आपल्याला मरीमध्ये. म्हणजे एकही झाड आपल्या प्लॉटमध्ये आज आहे नाही मरीचं. तर अनिल भाऊ, किती एकरामध्ये तुमची लागवड आहे तुरीची? तूर हा 3.5 एकरचा प्लॉट आहे आणि तिकडे 2 एकरचा प्लॉट आहे. यामध्ये आंतरपीक म्हणून काय घेतलं होतं? आंतरपीक म्हणून सोयाबीन घेतलं होतं. सोयाबीन घेतलं. पण सोयाबीनचं यावर्षी सलमान आपल्याला माहितच आहे कसं पडलं, काय झालं. त्यामुळे सोयाबीनचा काही विशेष ॲव्हरेज नाही आला आणि सोयाबीनला आपण विशेष काही ट्रीटमेंट केली नव्हती. अच्छा अच्छा. शिव ॲग्रोची आणि श्री भोमले साहेबांचं मार्गदर्शन स्पेशल आपण घेतलं तुरीसाठी आणि कॉटनसाठी. तुम्हाला काय वाटलं त्या अनुभवातून? अनुभवातून म्हणजे आजची तारीख आहे 23 डिसेंबर 2025. बरोबर. तर आज रोजी माझ्या बाजूच्या शेतातल्या तुरी आहे, समजा उभ्याच आहे, फुलावर आहे. बिलकुल. पण आपल्या तुरीला शेंगा बनलेल्या आहे पूर्णपणे. आणि आपण अनिल भाऊंच्या तुरीच्या प्लॉट मध्ये आणि तुम्ही हा दाखवताय की शेंड्यापासून तर खालीपर्यंत याला बघा की किती अशा ब्रँचिंग पण आहे आणि दाणे पूर्ण बोल झालेले आहेत. आज रोजी आपल्या शेंगा पूर्ण परिपक्व झाल्या आहे. अनिल भाऊ, एक शेंग फोडून दाखवा, दाण्याची साईज दाखवा. टपोर असे झालेले आहेत, बिलकुल बिग बोल्ड बनली आहे साईज. हे बघू शकतो आपण दाणे. तर हे बघा, एक मिनिट अनिल भाऊ. हा, हे बघा झाडाचं बूड कसं झालेलं आहे आणि ह्या तुरीचा जो हे आहे कवर, पूर्ण झाड जरी आपण घेतलं तर सर बघू शकता तुम्ही की किती याला शेंगांनी लोटलेलं आहे. तर याला प्रथम मी तुम्हाला कंपनीविषयी थोडी माहिती सांगतो. नंतर तर आपण यांचं मनोगत, काय फवारणी केलेली आहे, स्टेप बाय स्टेप सर्व जाणून घेणार आहोत. व्हिडिओ थोडा लांब होईल पण नक्की शेतकऱ्याच्या हिताचा आणि कामाचा होणार आहे. तर आपली कंपनी शिव ॲग्रो केमिकल सिन्स 1982 म्हणजे 1982 पासून आपण जवळपास 6 ते 7 स्टेटमध्ये म्हणजे राज्यांमध्ये कंपनीचे उत्पादन हे देत असतो. आज कंपनीला 43 वर्ष पूर्ण झाले. बऱ्याचशा कंपन्या येतात, 3-4 वर्ष काम करतात आणि त्या वॉशआउट म्हणजे आउट होऊन जातात. त्याचं कारण नेमकं काय? की दर्जा आणि क्वालिटी की जी आपण शेतकऱ्यांना देतो. म्हणूनच आज 43 वर्ष सुरू असताना आपण टिकून आहोत. आपले वैशिष्ट्य रिसिपेंट ऑफ राजीव गांधी फाउंडेशन अवॉर्ड, राजीव गांधी राष्ट्रीय एकता अवॉर्ड, भारतीय गौरव अवॉर्ड, भारतीय उद्योग रत्न अवॉर्ड आणि इंडस्ट्रियल एक्सिलंट अवॉर्ड असे आपल्या कंपनीला शासनाचे 5 पारितोषिक मिळालेले आहे. म्हणजे सांगण्याचं नेमकं कारण का? कंपनीचं काही आपण म्हणजे काही तुम्हाला दाखवण्यामागे कारण का? हे जे मी तुम्हाला या बुकलेटवर दाखवलेलं आहे हे सहज मिळालं नाही. हे सांगण्याचं नेमकं कारण की आपण दर्जेमध्ये कुठेच कॉम्पॅरिझन करत नाही. जो औषधीचा दर्जा आहे, जो असायला पाहिजे तो आपण 43 वर्षापासून देतो आहे शेतकऱ्यांच्या सेवेत. आता आपण अनिल भाऊंकडून जाणूनच घेणार आहोत त्यांनी काय यूज केलं, काय नाही केलं.
कारण की अनिल भाऊ म्हणजे एक अभ्यासू शेतकरी आहे आणि त्यांची जी आपण मुलाखत घेण्याचं कारणच ते आहे की ते तोलून म्हणूनच प्रॉडक्ट घेतात. त्यांना कुठली पण औषधी असू द्या त्यामध्ये कुठले घटक आहे काय नाही आहे A to Z त्यांना सर्व कल्पना असते. अशाच आपण त्यांच्या आता मुलाखतीला सुरुवात करतोय. भाऊ तुमचं जे जे काही वापरलं आमच्या कंपनीविषयी शिवॅग्रो विषयी ते तुम्हाला तुमच्या शब्दामध्ये मांडायचे. शिव ॲग्रोचं मी सर्वप्रथम म्हणजे हिला ऑगस्ट महिन्यात एक स्टारकॉल खतासोबत दिलं होतं, बरोबर. एकरी 10 किलो हा. स्टारकॉल दिलं होतं. आणि त्यानंतर मग जेव्हा शेवऱ्यावर आपली तूर येत असते, हा हा शेवऱ्याच्या टायमात आपण जस्ट शेवरा बारीक कळ्या दिसतो, हा तेव्हा सुपर चार्जर, शिव ॲग्रोचं सुपर चार्जरचा स्प्रे घेतला होता एक. अच्छा किती ml ने वापरलं तुम्ही? हे सुपर चार्जर मी 20 लिटरच्या पंपाला 20 ml वापरलं होतं. अच्छा मी हेवी डोस घेतला होता. हा बरोबर ऍक्च्युली त्याचा डोस 12 ते 15 ml आहे, बरोबर पण मी हेवी डोस घेतला होता. बरोबर आहे. कारण की तुम्ही अभ्यास होते हा. तुम्हाला माहिती होती की थोडस जर 5 ml ने वाढवलं तर हे जास्त फुलण्यामध्ये तर ह्या सुपर चार्जर मुळे एवढी फ्लॉवरिंग आली होती हा. का खूपच जबरदस्त फ्लॉवरिंग आली होती अच्छा अच्छा. सुपर चार्जर मुळे. त्यानंतर मग सोबत काय घेतलं होतं मग याच्यासोबत सुपर चार्जर आणखी? सुपर चार्जर घेतलं होतं, 1261 घेतलं होतं हा हा आणि इमामॅक्टिन घेतलं होतं. अच्छा अच्छा आणि त्यानंतर सेकंड स्प्रे मध्ये घेतलं होतं मी शिव ॲग्रोचं ट्रिपल एक्स. अच्छा. तर ट्रिपल एक्स मुळे काय झालं? ट्रिपल एक्स मुळे काय कसा फरक जाणवला? ट्रिपल एक्स मुळे काय झालं, जे फ्लॉवरिंग होती त्याचं कन्व्हर्शन सल्प मध्ये म्हणजे अच्छा. शेंगात रूपांतर झालं. परत फुलाची सिरीज वाढली, अच्छा अच्छा. परत पुन्हा फुलं जास्त आले ट्रिपल एक्स मुळे, म्हणजे असं तुमचं म्हणणं आहे? असं माझं म्हणणं आहे. सेकंड स्प्रे मध्ये मी ट्रिपल एक्स तुम्ही घेतलं. समाधानी आहे या ट्रिपल एक्स? 100% 100% समाधानी आहे. ट्रिपल एक्स मुळे मी आज याच्या आधी खूप स्टिम्युलंट वापरले अनेक कंपन्यांचे, अच्छा. पण ट्रिपल एक्स सारखा आणि सुपर चार्जर सारखा रिझल्ट नाही मिळाला. यावर्षी मी खूप समाधानी आहे ट्रिपल एक्स आणि सुपर चार्जर मुळे. पाहिजे तसा फ्लॉवरिंग तर 100% रिझल्ट आहे. शेतकऱ्यांनी वापरायला पाहिजे. बिलकुल 100% वापरायला पाहिजे. 100 ml मध्ये सुद्धा पॅकिंग येते, हे तर ठीक आहे. 250 ml चं पॅकिंग आहे आपलं शिव ॲग्रोचं. बट म्हणजे जर कुणाला खरंच अनुभव घ्यायचा असेल, अनिल भाऊंनी तर वापरलाय, तर एवढं मोठं न विकत आणता तुम्ही फक्त 100 ml आणायचं आणि वापरायचं पिकावरती. पीक कुठलंही असलं, कोणत्याही पिकावर, भाजीपाला असो वा तुमची कॉटन असो वा तूर असो, कुठल्याही पिकावर वापरू शकता बिंदास. आणि तुमच्याकडे शिवमीन पण दिसत आहे, हा. तर हे म्हणजे काय, म्हणजे याचं काय वाटलं तुम्हाला हे वापरून? शिवमीन म्हणजे हे आहे, हे बघा भाऊनी शिवमीन सुद्धा आपल्या कंपनीचं शिव ॲग्रोचं वापरलेलं आहे. तर यावर्षी नवीन आलेलं प्रॉडक्ट आहे कंपनीचं हे. तर मी भाऊंना सजेस्ट केलं होतं की सेकंड स्प्रे मध्ये हे घ्या म्हणून. तर त्याविषयी भाऊंचं काय मत आहे हे सुद्धा आपण ऐकून घेऊया. पिकाला जे फ्लॉवरिंगच्या अवस्थेमध्ये सूक्ष्म अन्नद्रव्याची कमतरता पडते, अगदी बरोबर. त्याचं काम हे शिवमीन 100% करते. म्हणजे जसं आता बारीक चलप झालं तर त्याला टिकून त्या दाणे तयार होणे, याच्यासाठी शिवमीनचं फार मोठं कार्य आहे. फार मोठं कार्य आहे. तुम्ही समाधानी आहात या बिलकुल प्रॉडक्ट? बिलकुल मी 100% समाधानी आहे. हे प्रॉडक्ट फक्त 25 ml आपल्याला वापरायचं असते कुठल्याही पिकामध्ये. म्हणजे दुय्यम अन्नद्रव्याची गरज वगैरे जे आहे, ड्रॉपिंगचं जे हे आहे, हे सर्व पूर्तता निघून जाते. स्टारकॉल पुन्हा परत टाकला का तुम्ही जमिनीमध्ये अजून? मग एक डोस तुमचा ऑगस्ट मध्ये झाला, त्यानंतर पुन्हा आता शेवऱ्यावर येते त्या हा. टायमिंगला एक खत दिलं मी, त्यात स्टारकॉल पावडर आणि रंगबरसे, रंगभरचे शिव ॲग्रो केमिकल. शिव ॲग्रो केमिकलचा रंगबरसे मी 3.5 एकराला 20 किलो वापरलं. अच्छा. आणि स्टारकॉल सेकंड डोस मध्ये मी एकरी 5 किलोच्या हिशोबाने युज केलं. म्हणजे 20 किलो 3.5 एकराला टाकलं बरोबर. स्टारकॉलचे मी 2 डोस घेतले पावडर फॉर्म मध्ये. स्टारकॉल विषयी तुमचं काय मत आहे? तुम्ही कुठल्या कुठल्या पिकाला स्टारकॉल हे वापरता? स्टारकॉल तर तसं तर जसं आपण रासायनिक खत टाकतो, रासायनिक खतासोबत जर आपण कुठलंही पीक असो, कॉटन असो, सोयाबीन असो, तूर असो, कुठलंही पीक असो, भाजीपाला व्हेजिटेबल काही असो, अच्छा अच्छा. त्याला जर प्रत्येक खतासोबत आपण एकरी 5 किलो वापरलं तर माझं असं म्हणणं आहे का अर्ध्या रासायनिक खताची बचत होती. जिथे 2 बॅग तुम्ही रासायनिक टाकत असाल तिथे 1 बॅग रासायनिक प्लस एकरी 5 किलो किंवा 10 किलो स्टारकॉल जर घेतलं तर 1 बॅग रासायनिक खताची बचत होती. म्हणजे एवढे जबरदस्त रिझल्ट आहे. भाऊंनी कपाशीमध्ये सुद्धा वापरलं, अनिल भाऊनी तुरीमध्ये वापरलं, गव्हाला सुद्धा मला वाटतं गव्हाला 2 फेर आज टाकणं सुरू आहे. आज गव्हाला दुसरा फेर टाकणं सुरू आहे. गव्हाविषयी काय वाटलं तुम्हाला? गव्हाला जबरदस्त रिझल्ट आहे. एक गहू आपण पेरला त्या दिवशीचा आहे गावातला आणि आपला आहे, तर खूप फरक आहे, जमीन आसमानचा फरक आहे गव्हामध्ये. गावामध्ये.
म्हणजे शेतकऱ्यांनी उत्पादन वाढी जर वाढ करायची असेल तर जे तुम्ही एनपीके जे वापरता म्हणजे नत्र स्फुरद आणि पालाश त्यासोबत काय करायचं आहे की समजा एकरी आपला डोस जर पहिल्या खतामध्ये 2 बॅगचा आपण ठरलेला रेशो असेल जर तुमचा कुठल्या शेतकऱ्याचा तर त्या 2 बॅग न वापरता तुम्ही 1.5 बॅग वापरा आणि ती अर्धी बॅगचे जे पैसे वाचतायत तुमचे त्यामध्ये स्टारवाले शेतकऱ्यांनी वापरायला हरकत नाही. बिलकुल म्हणजे तुम्हाला 3 बॅगचा रिझल्ट मिळणार नक्की. खूप छान. या वर्षी मी माझं पहिलंच वर्ष आणि कसं मला सुरुवातीपासून आपल्याशी संपर्क नाही झाला. तुम्हाला कनेक्टिव्हिटी नाही झाली. कनेक्टिव्हिटी नाही झाली. अच्छा. आणि तुमची आणि माझा परिचय लेट झाला. बरोबर. त्यामुळे मी हे जवळपास दसऱ्यापासून सुरुवात केली. बरोबर. म्हणजे ऑगस्टला मध्ये जसं तुम्हाला मला मरीसाठी तुमचा बस तेव्हापासून तेव्हा मी स्टारकॉल या वर्षी जवळपास 1.5 क्विंटल वापरलं पूर्ण. तुमच्याकडे शेती किती अनिल भाऊ? शेती आहे आपल्याकडे टोटल 20 एकर. 20 एकरामध्ये भाऊचं मला वाटतं क्विंटल 1.5 क्विंटल झालं. 10-12 बॅग झाले. पुढल्या वर्षी तुम्ही नक्की वापराल? पूर्ण यूज करत आहे पूर्ण शेतीला स्टारकॉल आपल्याला. सोबत मित्रमंडळीला बिलकुल. आता 1-2 मित्रांना दिलं मी, त्यांचे पण फार सुंदर रिझल्ट आले. बरं. अजून तुम्हाला जे मार्गदर्शन कंपनीच्या माणसांकडून जे मिळालं याच्याबद्दल तुमचं मत काय? समाधानी म्हणजे आपलं मार्गदर्शन लाभलं. श्री सचिन भाऊ भोमले यांचं मार्गदर्शन लाभलं म्हणून आज आपल्या तुरीच्या प्लॉटची कंडिशन ही आहे. कारण या वर्षीचं सलमान जर म्हणाल तर एकदम सगळ्यात मला डाऊन आहे. बरोबर आहे. पण त्या सालाच्या हिशोबाने जर पाहतो म्हटलं तर आज डिसेंबर महिन्यात आपली तूर पूर्ण लोटलेली आहे. असा तुरीचा प्लॉट आमच्या एरियामध्ये नाहीये. म्हणजे 26 आजची तारीख 23/12/25 रोजी आपण व्हिडिओ करतोय भाऊंचा 2025 याच्यामध्ये व्हिडिओ करतोय आणि शेतकरी फार समाधानी आहे. बरं असं नाही का तूर सगळीकडे आपली सारखी आहे म्हणून पूर्ण प्लॉट घेऊन पूर्णच घे. हे पूर्णच तू स्वतः तूर म्हणजे सगळी सारखी आहे आपली. अच्छा. असं नाही का कुठं सगळीकडे सारखी लोटली तिथपर्यंत जा ना सर. म्हणजे असं नाही कुठेही कुठल्याही कोपऱ्यामध्ये जरी गेलो तरी सगळीकडे सारखी आहे. असं काही नाही का इथे साहेबा लोटून आणि तिकडे नाही आहे. तुम्ही पाहू शकता. आता इथे बघा आपल्या पूर्ण शेंगा भोरडल्या. अच्छा. पूर्ण झाल्या. म्हणजे ह्या पाण्यात आपली कम्प्लीट होईल. हे बघू शकतो. हे बघा ही तूर बघा आणि जी हाईट जवळपास एवढी होती 6 फुटाची होती आणि 6-6.5. आज बघा हे तूर दिसते आपल्याला. जरूर क्लोज. हे बघा तुम्ही किती झालेलं आहे याचं वजन. आणि एकच झाड आहे तिथे. सिंगल झाड. हे बघा सिंगल बुड. स्टारकॉलच्या वापरामुळे काय झालेलं आहे इथं की झाडाचं बुड पण कसं बनलेलं आहे हे बघतोय आपण. तर मी काय म्हटलं अनिल भाऊ बरेचसे शेतकरी तुमच्या इकडे आले तूर पाहायला. तुमच्या गावातले तुमचा परिचय चांगला एक व्यक्तिमत्व असल्यामुळे अनिल भाऊंचे बरेचसे शेतकरी आलेत. ज्यांनी पाहून त्यांचा काय फीडबॅक आला? ज्यांनाही मी सांगितलं की तू आता फ्लॉवरिंगची स्टेज आहे तर XXX घ्या. अच्छा. ज्यांनी घेतलं ते 100% समाधानी आहे. अच्छा. आणि ज्यांनाही मी स्टारकॉल गव्हाला किंवा कोण्या भाजीपाल्याला टाकायला सांगितलं त्यांना रिझल्ट फार छान आले आहे स्टारकॉलचे. आणि तिसऱ्या स्प्रे मध्ये आपण तुरीसाठी घेतलं होतं सुपर स्टीम आणि जे की कन्व्हर्शनचं काम. म्हणजे फुलाचं फळात रूपांतर करायचं असेल तर स्टीम हे वापरायला पाहिजे. स्टीम बिलकुल खूप फारच छान आहे. चांगले रिझल्ट. बिलकुल. समजा कॉटनला जर फुल असेल आणि त्यानं पातीतून फुलातून बोंडात रूपांतर करायचं असेल तर सुपर स्टीमचे 1 नंबर रिझल्ट. तसंच मी तुरीला युज केला आहे ते 3ऱ्या डोस मध्ये 3ऱ्या फवारणीमध्ये. कपाशीमध्ये पण तुम्ही आमचे प्रॉडक्ट वापरले तर कपाशीमध्ये पण तुमचं या वर्षीला जरी साल म्हणजे ऍव्हरेजला डाऊन असलं तरी आपली आजच्या घडीला कॉटनची क्वालिटी आणि ऍव्हरेज बऱ्यापैकी आहे. माझा तिकडल्या 1-2 एकराच्या प्लॉट मध्ये पहिल्याच वेळचा 10 क्विंटलचा निघाला. 2 एकराच्या प्लॉटमध्ये. 2 एकराच्या प्लॉट. त्या प्लॉटमध्ये तुम्ही काय वापरलं होतं? म्हणजे त्या प्लॉटमध्ये मी स्टारकॉल टाकलं होतं एक शेवटच्या फिरला. बरोबर. म्हणजे दसऱ्यानंतर खतासोबत. आणि सुपर चार्जरचा एक स्प्रे घेतला होता आणि सेकंड स्प्रेला XXX वापरलं होतं सोबत शिवमिन. आणि सोबत शिवमिन मारलं होतं. तुमचं 2 एकरामध्ये याही वर्षीला आता सध्या पहिला वेळचा 10 क्विंटलचा निघाला 2 एकरामध्ये. म्हणजे एकरी 5 क्विंटल. हा. आणि आता सुद्धा अजून निघणार. सेकंड याचा आता फुटून आहे. आपण त्या प्लॉट मध्ये जाऊ शकतो ना? बिलकुल. तुम्ही थोडं. हे बघा आपण अनिल भाऊंच्या कॉटनच्या प्लॉट मध्ये आलेलो आहे. अनिल भाऊ लागवड किती आहे आपली कपाशीची पूर्ण टोटल? कपाशीची लागवड आहे आपली समजा 8-9 एकर. अच्छा. 9 एकर. हाच तो प्लॉट आहे जे तुम्ही म्हटलं होतं की 2 एकरामध्ये 5 क्विंटल निघाला. हे बघा भाऊंचं म्हणणं आहे की 2 एकरामध्ये 5 क्विंटल निघाला आणि कपाशीचं हे बघा पूर्ण झाड असे वाकून गेले. हे बघा बोल साईज बघा. ही वरत बघतोय आपण. हे झाड बघा
हे जवळपास 6 फुटापर्यंत आलेलं असून या प्लॉटचा कापूस हा निघाला. बोल्ड साईज बघा आणि सुपर ट्रिपल एक्स वापरल्यामुळे बघा 1 2 3 4 5 6 7 या फांदीला 7. हे बघा तुम्ही इथं जोड, हे बघा बोंड थोडं जवळ आहे बेटा. अनिल भाऊ हे काउंट करून द्यावर आहे थोडस. 1 2 3 4 5 6 7 8 9 हे याची उपफंदी 10. म्हणजे हे बघा हे पूर्ण झाड बघा तुम्ही. आणि ट्रिपल एक्सचा एक करिश्मा माहिती आहे का साहेब तुम्हाला? सांगा ना, बिलकुल सांगा. जे फांदीची कॉर्नर असते कांडी, अच्छा. तिथून पाती आल्या. हे बघा आपल्या पराठीला तिथून पाती आल्या. हे बघा प्रत्येक कॉर्नरवर पाती आली. एक विशेष आणि दुसरी गोष्ट, महत्वाची गोष्ट आणि पातीजवळ पाती निघाली बघा की वरचं जरी बोंड असून ती किती म्हणजे साईज बघा. आता हे वापरल्यामुळे ना हे साईज बघा बोंडाची बघा. तर हा करिश्मा म्हणजे तुम्ही शिवमीन जे सेकंडरी मल्टी मायक्रोन्यूट्रिएंटची जी गरज असते तर ती आपल्या शिवमीन या प्रॉडक्ट मधून दूर होऊ शकते. बिलकुल. आणि तुम्ही बघू शकता की वरचं सुद्धा बोंड म्हणजे खालच्या बोंडासारखं अगदी परिपक्व झालेलं आहे. आज हे size 5 बघा क्विंटल, हा ते तर आहेच. एक 5 क्विंटल कापूसचा हा जो मागचा यांचा फेर निघाला म्हणजे एकरी 5चा 2 एकर प्लॉटला 10. आणि आजही आपण यांना काउंट जर करतो म्हटलं तर कमीत कमी 50 एक बोंड तर 50 पेक्षा जास्त आहे. 50 पेक्षा. आजच्या घडीला 50 पेक्षा जास्त आहे. पूर्ण पराठी अशी बोंडानी हे लोळलेली आहे. हे बघा इकडे पण बघू शकता तुम्ही धनु. एक बघ, हे बघा हा वरचा हा अर्धा फूट पकडू आपण आणि हा अर्धा फूट म्हणजे 1 फूट जागेमध्ये अनिल भाऊ तुम्हाला हे पात्या काउंट करून द्यायच्या. 1 फूट जागा मी पकडलेली आहे, तुम्ही मोजून द्या. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 म्हणजे 1 फुटा जागेमध्ये. अनिल भाऊ 1 मिनिट पाळा. हे बघा आपण 1 फूट जी जागा म्हणतोय हे अर्धा फूट झालेला आहे. आणि हे बरोबर बघा मोजून म्हणजे स्केल जरी आपण याला काउंट केलं 12 इंचाचा हिशोब केला तर आज 26 पात्या या 1 फुटा जागेमध्ये आहे. आणि नक्कीच या भरणार आहे. तुम्ही पाती बघू शकता किती म्हणजे. आणि शेंड्यावरचे बोंड साईज पण चांगली. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपण कपाशीच्या आणि लिंबूच्या प्लॉट मध्ये आलोय. दोन बेटा इकडे येशील 1 मिनिट. हे बघा आता ही सिरीज बघा ट्रिपल एक्स वापरल्यामुळे ही एक साईड ब्रँच आहे. 1 मिनिट. ही बघा जॉईंट पाती आल्या आहे साहेब. हे बघा पाती जवळ पाती. हा 1 2 3 ही जवळच त्याचे 4 5 ही 6 ही 7 ही 8 म्हणजे या अर्ध्या फूट जागेमध्ये 8 पाती कव्हर झालेली. आणि बोंड साईज बघा तुम्ही. आणि बोंड साईज बघू शकता तुम्ही. बिलकुल बोल्ड बोंड बनलाय. तर अनिल भाऊ ही जादू कशामुळे? ही शिवमीन आणि ट्रिपल एक्स. अनिल भाऊंचं असं म्हणणं आहे की शिवॅग्रो केमिकल कंपनीचं शिवमीन ट्रिपल एक्स आणि स्टार कॉल याची जर जोड असेल बिलकुल तर नक्की उत्पादनामध्ये भर पडू शकतो. बिलकुल 1.5 पटच्या वर. 1.5 पटच्या वर. हे 3 बाकी शेतकऱ्यांना सुद्धा काय तुम्ही सांगाल या माध्यमातून? माझं तर सर्व कंपनी विषयी की वापरायला पाहिजे शेतकऱ्यांना एकच म्हणणं आहे की आपण सुद्धा शिव ॲग्रोचं स्टार कॉल पावडर प्रत्येक खतासोबत वापरायला पाहिजे. बरोबर. नाही 10 किलो तर 5 किलो तरी युज करा. कसं अनिल भाऊ माहिती आहे का 7 किलोचा डोज आहे एकरी. 7 किलोचा आहे पण 5 किलो जरी वापरला आपण तिन्ही फेऱ्याला बरोबर आहे. बरोबर आहे. प्रत्येक फेऱ्याला 5 किलो तरी रिझल्ट जबरदस्त आहे. बिंदास मी 5 किलो पहिल्या फेरला 5 किलोच युज केलं. हा आणि माल पण तेव्हा मिळत नव्हता. असं शॉर्ट होता माल. त्याच्यामुळे मी सिंधी रेल्वेवरून आणलो होतं. सिंधी रेल्वेला गेलो. सिंधी रेल्वेला गेलो होतो. वर्धा मार्केटला कुठे पुण्याकडून आणलं सिंधी मुन्ना ठाकरे म्हणून आहे. ओमकार असेल त्यांच्याकडून घेतलं होतं. अच्छा अच्छा. एवढे लांब गेले होते? हा ते तिथून आणलं होतं. आणि ट्रिपल एक्स सुपर चार्जर आणि सुपर स्टीम एवढे जबरदस्त प्रोडक्ट आहे तर मी यावर्षी युज केले. पुढल्या वर्षीपासून मी प्रत्येक पिकाला युज करणार. बरोबर. आणि त्या सगळ्यासोबत तुमचं लाभलेलं मार्गदर्शन महत्वाचं म्हणजे वेळोवेळी. अनिल भाऊंनी जो माझ्यावर विश्वास ठेवला आणि एक सेवा करायची संधी दिली त्याबद्दल पण मी अनिल भाऊचे आभार मानतो. कारण की त्यांनी माझ्यावर नवीनच ओळखी होती. त्यांना दुसऱ्यांकडून माहिती पडलं होतं की भोमले साहेब शेतीविषयी चांगलं मार्गदर्शन करतात आणि एवढं मोठं क्षेत्र त्यांनी आपल्यावर विश्वास ठेवून दिलं आणि त्याचं सार्थक झाल्यासारखं वाटलं की नाही तुम्हाला? 100% सार्थक झालं. आम्ही पण तुमच्या कंपनीच्या वतीने धन्यवाद. तुम्ही एवढा विश्वास आमच्यावर ठेवलेला आहे. नाही तुम्ही जे मार्गदर्शन दिलं मला त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद.
आणि अनिल भाऊंशी कोणाला बोलायचं असेल या व्हिडिओच्या माध्यमातून तर अनिल भाऊ ते त्यांचा नंबर सांगतील. अनिल भाऊ तुमचं नाव आणि गावाचं नाव आणि पुन्हा एकदा तुमचा संपर्क नंबर हा सांगा की जेणेकरून हा व्हिडिओ बाकी शेतकऱ्यांपर्यंत जेव्हा पोहोचेल तेव्हा त्या शेतकऱ्यांनी तुम्हाला जरी फोन केला तरी प्रॉपरली त्यांना माहिती मिळायला पाहिजे. बिलकुल. माझं नाव अनिल दादाजी पांगुळ, मुक्काम पोस्ट गोजी, तालुका जिल्हा वर्धा. माझा मोबाईल नंबर आहे 9604 54 33 34. हा अनिल भाऊचा नंबर आहे. कुणाला आणखी फोन करायचा असला, अनिल भाऊचा प्लॉट पाहायला यायचं जर असला तरी ते केव्हा पण येऊ शकतात. बिलकुल. अनिल भाऊ त्यांचं स्वागतच करतील. बिलकुल. आणि मी सचिन मुंबले, शिव ॲग्रो केमिकल गुजरात, वर्धा, नागपूर मी बघत असतो. आणि माझा सुद्धा नंबर तुमच्यापर्यंत पोहोचला पाहिजे याकरता मी माझा नंबर तुम्हाला कळवतोय 9975771410. तर धन्यवाद भाऊ, धन्यवाद. पुन्हा भेटूया.